जय माता लक्ष्मी. कुंभ राशीच्या जातकांनो 10 मार्च 2026 ही तारीख तुमच्या आयुष्यातील एक अशा महापरिवर्तनाची साक्ष देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. साक्षात महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आता तुमच्या झोळीत पडणार असून तुमच्या वाटेला आलेला संघर्षाचा आणि दारिद्र्याचा काळ आता कायमचा संपणार आहे. पण सावध राहा, कारण जिथे अपाट संपत्ती येते तिथे नशिबाचे खेळही तितकेच गुंतागुंतीचे असतात. तुमच्या नशिबाच्या बंद खोलीत आता साक्षात ब्रह्मदेवाने अशा काही हालचाली लिहून ठेवल्या ज्या वाचताना तुमच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या जातकानं या काळात तुमच्या घरात केवळ पैसाच येणार नाही, तर अनेक वर्षापासून रखडलेली स्वप्ने सुद्धा अचानक सत्यात उतरताना दिसतील. महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक अडचणीचे डोंगर आता वितळू लागतीलच आणि उत्पन्नाचे मार्ग सुद्धा उघडे पडतील, जे आतापर्यंत तुमच्यापासून पूर्णपणे लपलेले होते. मात्र हे वैभव प्राप्त होत असताना तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्तींचे खरे व भयावह चेहरे समोर येतील. ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला तेच तुमच्या पाठीमागे कोणता डाव रचत आहेत हे सत्य पाहून तुमचे डोळे उघडतील आणि तुमच्या आनंदाचे अश्रुत रूपांतर सुद्धा होतील. कुंभ राशीच्या जातकानं विधात्याने तुमच्या भाग्यात जे काही लिहून ठेवलंय ते आता प्रत्यक्ष कृतीत उतरण्याची वेळ झाली आहे. कारण 10 मार्च नंतर तुमचं करिअर, आरोग्य, व्यवसायात असे काही चमत्कारिक बदल घडतील जे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या संधी देणार आहे. पण लक्षात ठेवा, या नियतीने मोठी खेळी खेळली आहे. साक्षात विधात्याने तुमच्या नशिबात लिहिलेल्या त्या 11 भयंकर आणि तितकाच शुभ घटना कोणत्या आहेत या तुमच्या पुढच्या अनेक वर्षाचा पाया ठरतील. हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ अर्धवट सोडणे म्हणजे आलेल्या भाग्याला लाथ मारणे ठरेल. कुंभ राशीच्या जातकानो, म्हणून 10 मार्च 2026 नंतर तुमच्या आयुष्यात भाग्याचा असा एक दरवाजा उघडणार आहे ज्याची चावी साक्षात विधात्याने म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्या हाती सोपवली आहे. इतके दिवस तुम्ही ज्या अंधारामय वाटेवरून चालत होता तिथे प्रत्येक पावलावर अडथळे व अपयश तुमचे स्वागत करत होते, तो काळ आता कायमचा संपुष्टातही येणार. महालक्ष्मीचा विशेष आशीर्वादाने तुमच्या नशिबाची चक्रे अशा वेगाने फिरतील की कालपर्यंत जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्या यशाचे गोडवेही गातील. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, तर तुमच्या कर्माचे फळ मिळवण्याची हीच ती योग्य निर्णायक वेळ आहे. कुंभ राशीच्या जातकानो, अचानक धनलाभाचे आणि रखडलेले कामे मार्गी लागण्याचे योग्य आता प्रबळ योग आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करूनही पदरी निराशा तुमच्या पडली होती तेथूनच आता सकारात्मक निरोप येतील. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा विसरून गेलेल्या व्यवहारातून अचानक मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हा पैसा केवळ नशिबाने येत नसतो, तर तुमच्या संयमाची ही महालक्ष्मीने घेतलेली परीक्षा आहे. या काळात एखादी प्रभावी व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, ती तुमच्या पुढील 5 ते 7 वर्षाच्या प्रगतीचा मुख्य आधारही ठरेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, ही केवळ संपत्ती मिळवण्याची नाही तर तुमच्या गमावलेला आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची वेळ आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या परिस्थितीचा उपहास केला, त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होईल, समाजात तुमची एक वेगळी ओळखही निर्माण होईल. मात्र महालक्ष्मीचा हा आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला भीतीचा त्याग करून धाडसाने पुढे जावे लागेल. हे भाग्याचे दार उघडले आहे, पण त्यातून आत्मविश्वासाने आत शिरणे हे केवळ तुमच्या हातात आहे मित्रांनो. म्हणूनच ही भविष्यवाणी पुढे काय सांगते ते नीट समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकानो, 10 मार्च 2026 नंतर महालक्ष्मीच्या कृपेने तुमचे आर्थिक मार्ग सुद्धा मोकळे होतील. दुसरीकडे नियती तुमच्या डोळ्यावरील विश्वासाची पट्टी ओढून काढेल. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी खूप गोड बोलते, पण तुमच्या सुखात किंवा दुःखात सोबत असल्याचे नाटक करते. पण सावध राहा मित्रांनो, कारण याच व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर कपट दडलेलं आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं, जिच्याशी तुम्ही तुमचे स्वप्न, गुपिते, तुमच्या कमजोऱ्या शेअर केला, त्याच व्यक्तीचा खरा आणि भयावह चेहरा आता एका विशिष्ट घटनेमुळे तुमच्या समोर येईलच. कुंभ राशीच्या जातकानो, ही घटना तुम्हाला मानसिक धक्का देऊ शकते, पण लक्षात ठेवा, हे साक्षात महालक्ष्मीचे संकेत आहे.
जेव्हा आयुष्यात मोठी प्रगती होत असते, तेव्हा निसर्ग तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेला खोट्या लोकांना दूर सारत असतो. एखादे बोललेले वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली गुप्त माहिती, सोशल मीडियावरली एखादी छोटी हालचाल तुमचे डोळे उघडेल. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला खूप राग येईल, कदाचित तुमचं मनही दुखेल, पण हे सत्य जेव्हा वेळेवर समोर येईल, तेव्हा तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं असेल. कारण कारण हा मुखात राम आणि बगलेत सुरू ठेवणारा माणूस तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा तुमच्यासाठी ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकनु या धक्क्यातून सावरल्यानंतर तुम्हाला जाणेल की तुमची अंतःप्रेरणा म्हणजे इंट्युशन तुम्हाला आधीपासूनच काहीतरी सांगत होती, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. आता तो संशय स्पष्टतेत बदलेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडाही शिकवेल. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणे थांबवावे. जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जाणार आहेत ते तुमचे नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या मोठ्या यशाच्या मार्गातील साफसफाई करण्यासाठी दूर जात आहेत. त्या सत्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होईल आणि तुम्ही अधिक सावध, शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूतही व्हाल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो लक्षात घ्या, 10 मार्च 2026 नंतर तुमच्या आर्थिक जीवनात सुद्धा एक चमत्कार घडेल, जो तुमच्या गेल्या अनेक वर्षाच्या कष्टाचे फळ असेल. महालक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नाचे मार्ग केवळ मोकळेच होणार नाही, तर पैशाचा असा प्रवाह सुरू होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होता की इतकी मेहनत करूनही हातात काही शिल्लक राहत नाही. माझे नशीब पैशाच्या बाबतीत इतके कठीण का आहे? पण आता ती वेळ बदलली आहे. मित्रांनो, तुमच्या वाईट कर्माचा हिशोब आता चुकता होणार असून साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहण्यासाठी येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, करिअरच्या क्षेत्रात सुद्धा आता एक असा टप्पा येईल जो तुमचं पूर्ण दिशा बदलून टाकेल. अनेक दिवस तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होतात, त्या प्रमोशनासाठी सुद्धा तुम्ही धडपड करत होतात, ते आता तुमच्या अवक्यात येईल. अचानक नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते किंवा एखादी अशी नवीन जॉब ऑफर तुमच्या समोर येईल जी सुरुवातीला तुम्हाला थोडी धाडसी, आव्हानात्मक वाटेल. पण लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमी तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असते. वरिष्ठाकडून तुमचे कौतुक होईल आणि तुमच्या कामाची एक ओळख निर्माण होईल जी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, या आर्थिक प्रगतीसोबतच एक मोठी जबाबदारी सुद्धा तुमच्यावर येणार आहे. अचानक आलेला पैसा टिकवणे हे तुमच्या कमवण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरेल. महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, पण अनावश्यक खर्च, दिखावा आणि चुकीची गुंतवणूक टाळणे हे तुमचे कर्तव्य आहे. हा काळ केवळ तात्पुरता पैसा देणार नाही, तर अनेक वर्षासाठी तुमच्या आर्थिक स्थिती भक्कम करणारा पाया ठरणार आहे. जुनी कर्जे फेडतील, गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ मिळतील. तुमची समृद्धी पाहून शत्रूचे डोळे दिपतील, पण तुम्ही मात्र शांत राहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहाल. कुंभ राशीच्या जातकांनो, 10 मार्च 2026 नंतर महालक्ष्मीच्या कृपेने प्रगती होत असतानाच नियती तुम्हाला शरीराच्या आणि आरोग्याच्या माध्यमातून काही अत्यंत महत्त्वाचे संकेत देणार आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही कामाच्या व्यापात आणि मानसिक तणावात स्वतःच्या शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आता तुमचे शरीर तुम्हाला काही छोटे धोक्याचे इशारे देऊ शकते, जसे की प्रचंड थकवा, झोपेचे विकार किंवा अचानक जाणवणारी अस्वस्थता. हे संकेत लहान असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेच, पण हे वैभव उपभोगण्यासाठी तुमचे शरीर साथ देणे तितकेच गरजेचे आहे. ही वेळ तुम्हाला एका शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी निसर्गाने आखलेला एक छोटासा अडथळा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला एका अशा चमत्काराचा अनुभव येईल जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट शेवटच्या क्षणी टाळून नेईल. एखादा मोठा अपघात, आर्थिक फसवणूक किंवा चुकीचा निर्णय घेण्यापूर्वीच साक्षात महालक्ष्मीची शक्ती तुम्हाला त्यापासून दूर खेचून काढेल. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचा हात धरून तुम्हाला वाचवत आहे. थोडक्यात वाचलो हे वाक्य तुमच्या तोंडून नकळत बाहेर पडेल आणि तेव्हाच तुम्हाला ईश्वरी अस्तित्वाची खरी जाणीव होईल. हे दैवी संरक्षण केवळ योगायोग नाही, तर तुमच्या पूर्वपुण्याईचे आणि स्वामींच्या आशीर्वादाचे फलित आहे. शत्रूंचे सर्व वार या काळात निष्फळ ठरतील आणि संकटे संधीमध्ये बदलताना तुम्हाला दिसतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या दैवी संरक्षणाचा अनुभव आल्यावर तुमचा देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होईल. या काळात तुमची अंतःप्रेरणा म्हणजेच सिक्स्थ सेन्स कमालीचा वेगवान होईल.
मनात अचानक येणारे विचार किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी शंका याकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला थेट इशारे देत आहे. तुम्ही ज्या संकटाला मोठे समजत होतात ते शेवटी तुमच्यासाठी एक मोठा धडा आणि आशीर्वाद ठरेल. ही वेळ केवळ सुरक्षित राहण्याची नाही, तर आध्यात्मिकरित्या अधिक जागरूक होण्याची आहे. महालक्ष्मीची ही सावली तुमच्यावर कायम आहे. फक्त तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची आणि मनाची योग्य काळजी घ्यायची आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 10 मार्च 2026 नंतरच्या या प्रवासातील हा सर्वात शेवटचा पण सर्वात शक्तिशाली टप्पा आहे. या काळात तुमच्यासमोर आयुष्यातील असा एक अंतिम निर्णय घेण्याची वेळ येईल, जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. हा निर्णय साधा नसेल. तो तुमच्या राहण्याच्या ठिकाणाशी, मोठ्या गुंतवणुकीशी किंवा एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या नातेसंबंधाशी निगडीत असू शकतो. अनेक महिने तुमच्या मनात जे द्वंद्व सुरू होतं, करावं की नको, या प्रश्नाने तुम्हाला सतावलं होतं, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला स्पष्टपणे मिळतील. हा तो क्षण असेल जिथे तुम्हाला जुन्या सवयी आणि भीतीचा त्याग करून एका नवीन आयुष्यात पाऊल ठेवावे लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, महालक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने या काळात तुमच्या घरात एक अशी शुभवार्ता येईल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे वातावरण आनंदाने भरून टाकेल. ही बातमी एखाद्या नवीन सदस्याचे आगमन, विवाहाचे योग किंवा एखादा असा सन्मान असू शकतो ज्याची तुम्ही पिढ्यानपिढ्या वाट पाहत होतात. घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा आता कायमची बाहेर जाईल आणि तिथे सुखशांतीचा वास होईल. पण लक्षात ठेवा, हा बदल घडत असताना तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल, कारण तुमचं एक चुकीचं वाक्य या आनंदावर विरजण घालू शकतं. हा काळ तुम्हाला सर्व जुने वाद विसरून एकत्र येण्याची आणि एक भक्कम पाया रचण्याची संधी देत आहे. कुंभराशीच्या जातकांनो, आज तुम्ही या 11 घटनांबद्दल जे काही ऐकलं आहे ते केवळ शब्द नाहीत, तर साक्षात विधात्याने तुमच्यासाठी दिलेले संकेत आहेत. 10 मार्च नंतर वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही, ती वेगाने धावणार आहे. साक्षात महालक्ष्मी तुमच्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे आता घाबरायचं कारण नाही. जो रस्ता तुम्ही आता निवडाल तोच तुमच्या पुढच्या 7 ते 10 वर्षांचा सुवर्णकाळ ठरवणार आहे. नियतीने दरवाजा उघडला आहे. आता आत्मविश्वासाने आत जाणं हे तुमचं काम आहे. जर तुम्हाला महालक्ष्मीच्या या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, कारण तुमची ही सकारात्मकता कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते.